नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच उमेदवारांनी गाजवला. त्यामुळे दिवसा मतदारसंघांमध्ये प्रचार फेऱ्यांचा धूमधडाका आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांद्वारे मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक प्रचार असे चित्र सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळालं. सुट्टीचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मतदारांचे आपल्याकडे लक्ष वेधण्यात उमेदवारांना यश आल्याचंही यावेळी पाहायला मिळालंय. काल सकाळपासून मतदारसंघातील विविध वॉर्डमध्ये उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांचा जल्लोष सुरू होता. प्रचार माध्यमांशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी वोट जिहादवर सांगितलं की 2 राजकीय पक्षांच्या लढाईला धर्मयुद्ध म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच राजकीय लढतींना वोट जिहाद म्हणणं चुकीचं ठरेल. कुणाला मतदान करावं हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढलं जात होतं, पण आता वोट जिहाद सारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहिजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांची समान व्यवहार केला पाहिजे. तसंच अन्यायही कधीच सहन करू नये असं स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणालेत. काँग्रेसने अशोक चव्हाण यांना 2 वेळा मुख्यमंत्री केलं. त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका रेड्डी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, तुम्ही येथील स्थानिक आहात, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहितीये त्यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहित नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत, त्यांचे पैसे घ्या, पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. त्यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत, त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या. तेही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या वस्तू आहेत त्या घेऊन टाका, परंतु मतदान काँग्रेसच्या उमेदवाराला करा असं आवाहन प्रचार सभेत बोलताना रेड्डी यांनी केलंय. प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत थेट खुले आव्हान दिलंय. मोदींनी 10 वर्षात काही केलं नाही, पण माझ्या भावाने आरक्षणाची मर्यादा हटवणार म्हटलं की त्याला आरक्षण विरोधी ठरवलं जातंय. तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरून 50% आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जाती जनगणना करणार असे जाहीर करून दाखवा असं खुलं आव्हान प्रियंका गांधी यांनी दिलंय. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. महागाईचा आगडो मुसळलाय. हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरलंय. आमचं सरकार सत्तेत येतात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, महागाई नियंत्रणात आणू, तसेच प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देऊ अशा घोषणा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल केल्या. बीकेसी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव मुस्लिम उमेदवार हारून खान यांनी काल मंदिरात पोहोचून प्रार्थना केली. त्यांनी शिवलिंगाला जलाभिषेक करून देवाची आरतीही केली. यावेळी मंदिरातील पुजाऱ्याने त्यांच्या कपाळावर टिकाही लावला. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह आजूबाजूच्या परिसराला भेटी देऊन लोकांशी संवाद साधलाय. मुंबई आणि MMR क्षेत्र आणि कोकणात 7 लाख कोटी रुपयांहून अधिकचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणले. यावर फोकस करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या विविध प्रचार सभांमधून विकासाचा अजेंडा मांडतायत. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक विकास प्रकल्पांची सुरुवात मुंबई कोकणात कशी झाली, त्यांची अंमलबजावणी कशी गतिशील होती आणि गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारच्या काळात आधीच्या आणि अन्य योजनांना कसा वेग आला यावर फडणवीस यांनी प्रचारात लक्ष केंद्रित केलंय. निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विद्यमान आमदार, 1 माजी खासदार आणि 1 माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराची धावपळ अधिक वाढल्याने उत्कंठा ताणली गेली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे 3 मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या 3ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच खरी लढत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या 3ही पक्षांना एकही जागा सुटलेली नाही, त्यामुळे त्यांचे उमेदवार रिंगणात नाहीयेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कापूस आणि सोयाबीनच्या दराचा मुद्दा पेटलेला असतानाच केंद्र सरकारने काल 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची ही खरेदी हमी भावाने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आलाय. आजच्या निर्णयामुळे केवळ A1च नाही तर सर्वच प्रकारच्या सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आदेश जारी करण्यात आले, अशी माहिती चौहान यांनी दिली आहे.
यंदाच्या सणासुदीत वाहन कंपन्यांनी विक्रमी विक्री केली आहे. 42 दिवसांच्या हंगामात 42.88 लाख वाहने विकली गेली. मागच्या वर्षी सणासुदीच्या हंगामात वाहन उद्योगाने 38.37 लाख युनिट्सची विक्री केली होती. यंदा विक्रीत 11.76% वाढ नोंदवली गेली. ग्रामीण भागातून मजबूत मागणीमुळे बाईकची विक्री 13.79% वाढून 33.11 लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने दिली आहे. वेळ झाली आहे टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.